कराडच्या प्रीती संगमावर एकत्रीकरणाचा विचार, त्या भेटीनंतर एकत्रीकरणावर विचार सुरू झाला। एनसीपी विलीनीकरण चर्चांवर रोहित पवारांनी भाष्य केलंय। दोन पक्ष एकत्र आले असते तर समानतेने एकत्रीकरण, मुख्य पक्ष राष्ट्रवादी आणि चिन्ह घड्याळ आहे असंही रोहित पवारांनी म्हटलंय। दादांमध्ये आणि आमच्यामध्ये वैचारिक वाद नक्कीच झाला। दादा आमचे नेते होते, पण पवार साहेबांना सोडल्यानंतर नाराजगी माझी होती, मी बोलून दाखवली होते। ठीक आहे, त्यांचं जे काही कारण असेल ते कारण असेल। आणि मग विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा मी कराडला गेलो होतो, जो एक डायलॉग आहे त्यांचा, नमस्कार कर मी मोठा आहे, असं काही ते बोलले होते। आणि मी तुझ्या मतदारसंघात आलो असतो तर काय झालं असतं, बेटा थोडक्यात वाचला, थोडक्यात वाचला। तर तो जो डायलॉग होता, त्या डायलॉग नंतर त्यांचंही मत होतं की आता पक्ष एकत्रित आला पाहिजे, तिथून ती सुरुवात झाली असेल। त्यामुळे तुम्ही मला बघितलं असेल, त्याच्या आधी मी खूप आक्रमक होतो आणि मग शेवट जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा मी आक्रमकता माझी बऱ्यापैकी कमी केली होती, कारण चर्चा सुरू होती। आणि मग याच्यात बऱ्यापैकी इमोशनल, म्हणजे पूर्वी माझं लग्न त्यांनी जमवलेलं आहे, मला जिल्हा परिषदचं पहिले तिकीट त्यांनी दिलं, आमदारकीचं तिकीट त्यांनी दिलं आहे। फक्त वैचारिक वाद मध्ये साहेबांना सोडल्यामुळे झाला, अदरवाईज मी त्यांच्या फार तसा जवळ होतो।